6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिन। देशभरात ज्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळली त्यात अमरावती शहरही अग्रस्थानी आहे। इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास समाजातील सर्व स्तरातून अभिवादन करण्यात आले। 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले। त्यानंतर 7 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले। म्हणूनच 6 डिसेंबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभर महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो। अमरावती शहरातील इरविन चौक येथे सकाळपासूनच बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनुयायांनी त्यांना आदरांजली वाहिली। यावेळी विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या ठिकाणी आहेत। प्रत्येक जण मुंबईला नाही जाऊ शकत आणि आमचं श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे। आम्हाला अभिवादन करण्यासाठी हा मार्ग एक आहे आणि जे लोक मुंबईला नाही जाऊ शकत ते लोक या ठिकाणी येऊ शकतात। त्याच्यासाठी एक अटाटोप आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही अभिवादन यात्रा काढलेली आहे आणि खऱ्या सच्च्या श्रद्धेची भावना त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, बबलू शेखावत, बबलू देशमुख, डॉक्टर सुनील देशमुख आणि इतर मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण केले। आज बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन, त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी त्यांच्या अस्थी ज्या ठिकाणी नया अकोल्याला ठेवलेल्या आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी इथून दरवर्षी जात असतो। त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा काँग्रेसच्या वतीनं बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही नया अकोला येथे जाणार आहोत आणि लाखो आंबेडकरी जनता किंवा बहुजन समाज हे सर्व समाजाच्या हक्कासाठी बाबासाहेब आयुष्यभर लढले आणि म्हणून संविधान त्यांनी तयार केलं। एवढं सर्वात चांगलं जगातलं संविधान जर कोणाचं असेल तर ते भारताचं संविधान आहे आणि म्हणून त्यांना अभिवादन करणं हे आमचं कर्तव्य आहे। तर भाजपातर्फे माजी खासदार नवनीत राणा, नितीन धांडे, किरण पातुरकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबासाहेब या जगाच्या पाठीवर एकमेव असा विचारवंत आहे। सर्वांनी एकत्रितपणे लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले। अमरावती शहराचे पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी सुद्धा इरविन चौक येथे भेट देत सुरक्षेची पाहणी केली आणि बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त इरविन चौकात लावण्यात आला होता। शहरातील अनुयायांची मोठी उपस्थिती हा त्यांच्या विचारांना मिळणाऱ्या आदराचा प्रत्यय देणारा होता। सर्वांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा दिला।